हां बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, बी स्ट्रॉंगर दॅन युअर एक्सक्युजेस. बी स्ट्रॉंगर दॅन युअर एक्सक्युजेस म्हणजे काय? सरळ सरळ तुम्ही एखाद्या वेळेस म्हणता ना की आता समजा संध्याकाळी तुम्हाला एखादं होमवर्क कंप्लीट करायचं असतं. ठीक आहे, तुम्ही होमवर्क कंप्लीट करायला बसता, 5 क्वेश्चन असले समजा, एखादा सॉल्व्ह करता आणि नंतर काय म्हणता, जाऊ द्या 4 क्वेश्चन नंतर करू. म्हणजे तुम्ही काय केलं, स्वतःला एक्सक्यूज दिला 4 क्वेश्चनसाठी. ठीक आहे, त्याच्यापेक्षा काय करायचं, त्याच्या स्ट्रॉंगर बनण्यासाठी काय करायचं, एका दमामध्ये 5 सोडवल्यापेक्षा 2 सोडवा, थोडा रेस्ट घ्या. कोणाला गाणी ऐकायची असेल 10-15 मिनिट गाणी ऐका. 10-15 मिनिटच म्हटलं, 10 मिनिट जास्तीत जास्त. तुम्हाला माहिती का, अभ्यास केल्यावर जर 10 मिनिट गाणी ऐकले ना, तो अभ्यास जास्त लक्षात राहतो. त्याचं रिझन आहे, तुम्ही अभ्यास केला आणि गाणी ऐकले ना, तो अभ्यासाचा जो अभ्यास केलेला जो तुमचा वेळ आहे, तो असं माइंडमध्ये स्टॉप होऊन जातो आणि तुमचं लक्ष कुठे जातं, गाण्यावरती. ठीक आहे, थोडं असं अभ्यास केल्यानंतर थोड्या दुसऱ्या गोष्टी बघायच्या. समजा वरती जायचं, टेरेसवरती स्लॅब, तुम्हाला माहिती नेचर वगैरे बघायचं, थोडं परत यायचं, परत अभ्यास करायचा. एखादा जर अभ्यास तुम्ही जर असं म्हटलं मी 2 तास अभ्यास करणार, 2 तास अभ्यास तुमच्याकडून होणारच नाही, होणारच नाही. आपलं आता कसं आहे, सायकोलॉजीच्या नुसार जास्तीत जास्त 30 ते 45 मिनिट, 30 ते 45 मिनिट आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप असतं. त्याच्यानंतर आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं. कळालं? मग ब्रेक घ्यायचे. ब्रेक म्हणजे असं नाही घ्यायचे, थोडे थोडे 5-10 मिनिटचे ब्रेक घ्यायचे, उठायचं, फिरायचं थोडंसं, परत येऊन अभ्यास करायचा. ठीक आहे, एक्सक्यूज द्यायचा नाही. एक्सक्यूज म्हणजे कामाला आजचं काम उद्यावर, किंवा मी हे काम करणार नाही असं करायचं नाही. किती दिवस राहिले एक्झामला तुम्हाला माहिती आता. किती नंबरचा क्वेश्चन सुरू आहे आपला? हा एक क्वेश्चन आहे, तो नंतर घेऊ. सांग, मला लक्षात द्या, तुम्ही आठवण. ठीक आहे, सॉल्व एक्झाम्पल. हा एक्झाम्पल नंबर 2 तुम्हाला होमवर्कला दिलेले आहे. ठीक आहे, व्हिडिओ येऊन जाईल आज, बाकीचे आलेले. क्वेश्चन 4 बाकी आपला. ठीक आहे, आता क्वेश्चन 4. आता हे जे क्वेश्चन बघितले होते आपण 1 2 3, त्याच्यानंतर कोणता बघितलेला आहे 5. हे जे क्वेश्चन होते हे मिड पॉईंट फॉर्म्युल्यावरती नव्हते, हे सेक्शन फॉर्म्युल्यावरती होते. कोणता फॉर्म्युला? सेक्शन. आता मिड पॉईंट फॉर्म्युल्यावरती 4 नंबरचा क्वेश्चन बघा. बघा 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, पॉइंट पी इज द सेंटर ऑफ सर्कल. हिअर पॉइंट पी इज सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे, सेंटर म्हटल्यावर तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे. काय कळाली पाहिजे सांगा बरं? ए बी इज अ डायमीटर. याच्यातून तुम्हाला काय कळतं मग? पी इज द सेंटर ऑफ सर्कल आणि ए बी चे डायमीटर. तुम्हाला माहिती आहे सेंटर ऑफ सर्कल हे कुठं असतं? डायमीटरच्या बरोबर मधामध्ये, म्हणजे डायमीटरचे बरोबर 2 भाग करतं, आणि 2 भाग म्हणजेच काय? रेडियस. ठीक आहे, मग दॅट इज किंवा देअरफॉर पी इज द मिड पॉइंट. तो काय? मिड पॉइंट ऑफ सिगमेंट ए बी. हेच दिलेलं आहे तुम्हाला. काय म्हटलेलं आहे, या 2 गोष्टी देण्याचं कारण एवढं होतं की तुम्हाला तो फक्त मिड पॉइंट आहे हे सांगणं होतं. आता लेट कोऑर्डिनेट कोणते कोणते दिलेले? ए. लेट ए x1 y1 इज इक्वल टू 8 9. त्याच्यानंतर बी x2 y2. अच्छा, वरचे आहे ना, बी पण नाही दिलेला. मग 2 - 3 2 - 3 पी दिलेलं आहे. पी वरतीच घेऊ मग आपण 1 नंबरला. पी एक्स वाय, मधातल्या ते काय घ्यायचे आपल्याला? एक्स वाय. पी एक्स वाय दिलेले जाऊ द्या तिकडे, बाकी एवढंच आहे. सी बी बी x2 y2 आणि एक्स वाय चे दिलेले तुम्हाला -2 0. हे तुम्हाला फाइंड करायचे, बी चे फाइंड करायचे. मग देअरफॉर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. अवघड नाही काहीच ते.
थोडंफार लिहावं लागेलच तुम्हाला, जॉमेट्रीमध्ये तेच असतं. मिड पॉइंट फॉर्म्युला अल्जेब्रामध्ये लिहायची गरज नसते, पण कॅल्क्युलेशन जास्त असतात. जॉमेट्रीमध्ये उलट आहे, लिहावं लागतं पण कॅल्क्युलेशन काहीच नसतात, निग्लिजिबल असतात. बघा आन्सर किती लवकर येतं. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला माहिती आपल्याला, x1 प्लस x2 अपॉन 2. x किती आहे -2, x1 किती आहे 2, x2 माहित नाही, अपॉन मध्ये 2, काही मागे 2 गुणिले 2, 2 प्लस x2. बघा 2 प्लस x2 ॲज इट इज ठेवले आपण, 2 गुणिले 2 -4, x2 बरोबर काय येईल मग -4, हे 2 तिकडे गेल्यानंतर -2, x2 आला तुमचा -6. ठीक आहे, आणि y2 अँड y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. परत y ची किंमत किती आहे 0, y1 -3, y2 माहित नाही आपल्याला, बरोबर 2. आता क्रॉस मल्टिप्लाय, -3 इंटू y2, याला मल्टिप्लाय करायला काही आहे का नाही, -3y2 ॲज इट इज, 2 गुणिले 0 0, y2 बरोबर 3 तिकडे गेल्यानंतर झाले पॉझिटिव्ह. हे झाले तुमचे कोऑर्डिनेट. तुम्हाला काय विचारलं होतं, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ बी. मग देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ बी आर किती आहे आलेले आपले -6 आणि 3, -6 आणि 3. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तो क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे 6 नंबरचा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. फास्ट मध्ये सांगतो कारण तो इझी आहे. काय म्हणणार, लेट 6 नंबरचा लेट, आता पॉइंट दिलेले नाही, लेट ए x1 y1 इज इक्वल टू 22 20. ठीक आहे, बी 6 नंबरचा क्वेश्चन, बी x2 y2 इज इक्वल टू किती 0 16. सोपा क्वेश्चन म्हणून तुम्हाला सोडवण्याला देत येतो. ठीक आहे, 0 आणि 16. आता मिड पॉइंट म्हटलेला आहे कोणता, त्याच्यामध्ये एखादा मिड पॉइंट घ्या. मग लेट पी एक्स वाय इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. मग देअरफॉर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला, देअरफॉर बाय, खूप सोपं आहे मिड पॉइंट फॉर्म्युला. एकाच मार्काला लिहिला, किती मार्काला, हा क्वेश्चन एकच मार्काला लिहिलं जमलं असतं. मिड पॉइंट फॉर्म्युला, x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2. तोंडी आन्सर सांगू शकता तुम्ही. x1 प्लस x2 22 अधिक 0, 22 अधिक 0 अपॉन 2 किती ते, x इज इक्वल टू 22 अपॉन 2, x ची किंमत आली 11. हे झालं पहिलं. आणि y साठी y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. y1 किती आहे 20 अधिक 16 किती होतात 36. y इज इक्वल टू 36 अपॉन 2, y ची किंमत 18. खूप सोपं आहे, समजलं म्हणून फास्ट मध्ये घेतलं. कळालं, हे तरी थोडं आपल्याला इकडली कोऑर्डिनेट विचारले होते 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये. हा येतो पेपरला, ठीक आहे, हा आला तर येईल, नाहीतर काही एवढं नाही. ठीक आहे, हे झालं मिड पॉइंट. कोणता मिड पॉइंट. आता तुम्हाला मी काय म्हटलं होतं, आपल्याला 3 फॉर्म्युले, सेक्शन झाला, मिड पॉइंट झाला, तिसरा कोणता उरला सेंट्रॉइड. बघा हा सेंट्रॉइड फॉर्म्युला जसा हा सोडवला आपण, इकडे बघा इथं काय म्हटलं, लेट ए x1 y1 बी x2 y2, तिसरा पॉइंट ऍड झाला याच्यात काय सी x3 y3. इथं काय टाकणार बाय, तुम्हाला पहिले सेंट्रॉइड घ्यावं लागेल, आणि सेंट्रॉइडने मी जी घ्यायचं, काय घ्यायचं जी. सांगतो तुम्हाला, फक्त एक प्रोसिजर सांगून राहिलो. ए बी सी 3 पॉइंट झाले, त्याच्यानंतर म्हणायचं लेट जी एक्स वाय इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल आणि बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. प्रोसिजर सेम, फक्त आपल्या सगळ्या कन्सेप्ट बदलल्या. कशा बघा आता, 7 नंबरचा फर्स्ट क्वेश्चन, लेट पॉइंटला नाव दिलेलं नाही, नाव देऊन घेऊ आपण. लेट ए इज इक्वल टू काय सांगा पहिलं, x1 y1 -7 6.
B x2 y2 2 minus 2 C x3 y3 किती 8 5. बघून घ्या, तुम्हाला असं ह्या क्वेश्चन तुम्ही घरी सोडू शकता, फक्त लिहिणं कसं चालू आहे ते बघा. अँड जी एक्स वाय, त्याला काय म्हणायचं, एक्स वाय इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. काही अवघड नाही बरोबर, इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. 7वी 8वीचे कॅल्क्युलेशन आहे माहिती आहे का तुम्हाला. फक्त काय हे हा पार्ट नवीन तुम्हाला, बाकी कॅल्क्युलेशन काहीच नाही. इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. मग देअरफॉर एक्स इज इक्वल, अगोदर टाकावं लागेल बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला, बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. x is equal to x1 plus x2 plus x3 upon 3. x1 बघा सरळ सरळ एका लाईनीत घ्यायचे त्याला, 7 2 8. साईन जसं तसं देऊन टाकायचं बघा. -7 आहे, +2 आहे आणि 8. 8 आणि 2 10. 10 मधून 7 गेले 3. 3/3 किती आन्सर 1. हा क्वेश्चन नाही येणार तुम्हाला एक्झामला, ठीक आहे. हे असे क्वेश्चन नसतात, ही प्रॅक्टिस आहे. y1 प्लस y2 प्लस y3/3. एका खाली एक लिहिले की पटकन समजतं. 6 - 2 5. 6 - 2 5 अपॉन मध्ये 3. 9/3. 3 3 9. y ची किंमत आली 3. हे अवघड डायरेक्ट सांगू शकता तुम्ही. 3 आणि 4 7 किती 7. 7 आणि 11 18. 18 भागीला 3 6. पहिला किती आला 6. दुसरं बघा -5 आणि 3 -2. -2 आणि -4 -6. -6 भागीला 3 -2. 4 आणि 8 12. 12 आणि 7 19. त्याला भाग जात नाही, तेच राहतील. 19 भागीला 3. y कोऑर्डिनेट काय येईल 7 आणि 4 11. 11 आणि 18 29. 29 भागीला 3. काही अवघड. 7 आणि 4 सॉरी बरोबर आहे. 7 आणि 4 11. 11 आणि 11 22. 22 भागीला 3. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता हे असे क्वेश्चन येतील तुम्हाला एक्झामला, बघा कसा. हा समजला ना, सोडवता येईल घरी. नेक्स्ट क्वेश्चन. आता हे क्वेश्चन कसे हँडल करायचे बघा. हे जे शेवटचे 3 क्वेश्चन आहे ना, हे टफ लेवलचे थोडे 10 11 12. त्याला नंतर बघू आपण. हे सोपे 8 नंबर. काय काय दिलेले तेवढं लक्षात ठेवायचं. इन ट्रायंगल ABC G इज द सेंट्रॉइड. बघा इन ट्रायंगल ABC G is the centroid. ठीक आहे, G is the centroid. Therefore let G is equal to xy. त्याची किंमत किती दिलेली आहे -4 -7. त्याच्यानंतर A is equal to x1 y1. त्यांची व्हॅल्यू किती दिलेली आहे -14 -19. सोपं आहे पण काय अवघड नाही. B इज इक्वल टू दिलेलं आहे x2 y2 किती 3 5. आणि C विचारलं आपल्याला. काय विचारलं C इज इक्वल टू x3. बघ आपण लेट शब्द वापरल्यामुळे ना त्याला आपण लिहू शकतो. लेट म्हणजे समजा x3 y3 याचे कोऑर्डिनेट आपल्याला माहिती नाही. देअरफॉर बाय, आता इथे लिहिलेलं ते G इज द सेंट्रॉइड. मग बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला, बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. बघा बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3/3. उलट दिलेलं आहे, उलट इकडली बाजू दिलेली आहे. x किती आहे -4. x1 -14. x2 +3 आणि x3 काढायचं आहे आपल्याला अपॉन मध्ये 3. परत तेच प्रोसिजर 3 ने इकडे मल्टिप्लाय करायचं आणि याला बघा इकडे काय उरेल -14 अधिक 3 प्लस x3. 3 न मल्टिप्लाय केलं 3 गुणिले 4
-12, 14 आणि 3, 14 आणि 3 -11 प्लस x3 बरोबर -12. मग x3 बरोबर काय होईल रे? -12. हे 11 तिकडे गेल्यावर काय झाले? प्लस x3 आला तुमचा -1. नाऊ y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. y ची किंमत आलेली आहे म्हणजे दिलेली आहे -7. y1 किती? 19. y2 आहे 5. -19 5 आणि y3 काढायचं आहे आपल्याला अपॉन मध्ये 3. परत तीच प्रोसिजर 3 इकडे मल्टिप्लाय करायचं, इकडे उरेल -19 अधिक 5 अधिक y3 इकडे 7 21. 19 मधून 5 गेले 14. -14 अधिक y3 बरोबर -21. y3 बरोबर किती होईल मग? -21. 14 तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह. y3 ची किंमत आली -7. काही अवघड? फक्त तुम्हाला कधी कधी ही बाजू दिलेली मिड पॉईंट आणि सेंटरचा क्वेश्चनच चुकला नाही पाहिजे. आता तुम्हाला फायनल मध्ये विचारलं कोऑर्डिनेट्स ऑफ सी, देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ सी आर, एक्स कोऑर्डिनेट पहिला लिहितो आपण -1 आणि 7, -1 आणि -7. ठीक आहे. कोऑर्डिनेट ऑफ सी आर -1 आणि सी येतो, ब्रॅकेट दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आणि सेम क्वेश्चन आहे बघा, इकडे बघा सेम क्वेश्चन आहे. जी चे कोऑर्डिनेट किती आहे? तुम्हाला कसं आहे बघा, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ शकतो, त्याच्यात प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला पण त्या गोष्टी क्लिक झाल्या पाहिजे. हा आणि तो क्वेश्चन सारखाच आहे जसाच्या तसा, फक्त तुम्हाला आता मी ते वेगळ्या कलर मध्ये सांगतो. G15 इथं काय येईल? 15. ठीक आहे, समजलं? H-6 आहे, इथं काय येईल मग? H-6. इथं काय येईल? B23 दिलेलं आहे, तर 23 ॲज इट इज राहील. ठीक आहे. आणि CX3Y3 तिथे किती आहे? -6 प्लस -6 आणि k. आणि तुम्हाला कशाची किंमत विचारल्या? H आणि k च्या. इकडे लक्ष द्या बरोबर. आता x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. बघा x1 x2 x3 म्हणजे x2 x3 दिलेले, x1 न देता तिथं काय येईल आता? h. काय येईल? h. क्रॉस मल्टिप्लाय करायचं, जशी x3 ची किंमत काढली तशी कोणाची भेटेल? h ची. k कुठे दिलेला आहे? y3 मध्ये, म्हणजे y3 न देता k दिलेला आहे, बाकी y1 प्लस y2 दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे इथे h मिळून जाईल आणि इथे काय मिळून जाईल? k. सोडवता येईल का घरी सर्वांना? ठीक आहे, परत सांगतो. जी ची किंमत दिलेली आहे, ए ची किंमत दिलेली आहे, बी ची किंमत दिलेली आहे, सी ची किंमत दिलेली आहे. ठीक आहे. x1 x2 x3 पैकी काय मिसिंग येते बघा. x1 x2 x3 पैकी काय मिसिंग आहे? h. मग तिथं h टाका, क्रॉस मल्टिप्लाय, जसं x3 आलं होतं तिथं काय येईल? h. सेम गोष्ट h भेटून जाईल. इथं पण सेम y3, आणि इथं पण y3 नव्हता, इथं k. y3 च्या ऐवजी फक्त k राहील, व्हॅल्यू चेंज आहे. ठीक आहे, एकदा हा क्वेश्चन लिहून घ्या तुम्ही.